आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। नांदगावला वाहतूक पोलिसांचा अभाव, वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस नियुक्तीची मागणी। नांदगाव शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असून नागरिक, व्यावसायिक तसेच वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। शहरातील प्रमुख मार्गावर योग्य वाहतूक यंत्रणा नसल्याने आणि वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती असल्याने या समस्येत आणखी भर पडत आहे। येवला रोडवरील कोंडी, येवला रोड हा शहराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून सकाळी व संध्याकाळी या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ दिसून येते। रस्त्याच्या दुतर्फा अनियमित पार्किंग, चौकातील अतिक्रमणे आणि सार्वजनिक वाहतूक वाहनांचे अनियमित थांबे यामुळे सतत कोंडी निर्माण होत आहे। नागरिकांचे म्हणणे आहे, या भागात वाहतूक पोलीस दिसत नाही, त्यामुळे गोंधळ अधिक वाढतो। मनमाड रोडवरील वाहतूक समस्या। मनमाड रोडवर व्यावसायिक गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने दिवसाचे कोणतेही वेळी वाहतूक कोंडी टळत नाही। विशेषतः बाजारपेठेच्या भागात ट्रक, लोडिंग वाहने, दुचाकी आणि पादचारी यांचा प्रचंड ताण जाणवतो। रस्त्याची मर्यादित रुंदी आणि अस्वच्छ पार्किंग यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे। मालेगाव रोडवरील अनियमितता। मालेगाव रोडवरील वाहतूक कोंडी ही नांदगावकरांसाठी नित्याची डोकेदुखी ठरली आहे। शाळा, कॉलेज समोर, हॉस्पिटल परिसरात आणि वर्दळीच्या चौकांमध्ये कोणतेही शिस्तबद्ध वाहतूक नियमन नसल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे। अनेक वेळा या भागात रुग्णवाहिकांनाही अडथळा निर्माण होत असल्याचे नागरिकांना सांगतात। वाहतूक पोलिसांचा अभाव। शहरात नियमित गस्त घालणारे किंवा चौकात तैनात राहणारे वाहतूक पोलीस फार क्वचितच दिसतात, अशी नागरिकांची तक्रार आहे। सिग्नल व्यवस्था नसल्याने किंवा असली तरी निष्क्रिय असल्याने नागरिकांना स्वतःच मार्ग काढावा लागतो, त्यामुळे वाहन चालवण्याचा ताण वाढत असून अनेक वेळा किरकोळ अपघातही घडत आहेत। नागरिकांची मागणी। नांदगाव शहरातील जनतेची मुख्य मागणी पुढील प्रमाणे: प्रमुख चौकात वाहतूक पोलिसांची नियमित नेमणूक, अनधिकृत पार्किंगवर कारवाई, अतिक्रमण हटविणे, सिग्नल व्यवस्था सुरू करणे, सार्वजनिक वाहतूक वाहनासाठी निश्चित थांबे तयार करणे। नागरिकांचा आग्रह आहे की प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलून वाहतूक कोंडींवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे। बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती जगधने।